नाही ते कशाला हिरव्याची लवकर येऊ ना खाली बसता काहीतरी घे ना तू माझं नाव माधुरी प्रमोद राऊत. मी आता 19 वर्षाची आहे आणि मी जेव्हापासून जे काही समजते तेव्हापासून माझे पप्पा हे काम करत आलेले आणि आता 30 वर्ष झाले माझे पप्पा हे काम करत आहे. पहिले आमची जॉईंट फॅमिली होती, जसं की 4 भाऊ, त्यांचे लेकरं वगैरे, त्यांची पत्नी, हे सर्व काम करू लागत होते आम्हाला. पण आता आम्ही वेगळे निघाल्यामुळे आता आम्ही फक्त 5 जणांची आमची फॅमिली, जसे की माझा भाऊ, माझी बहीण, मी आणि माझे आई वडील, आम्ही हे सर्व आता मिळून काम करतो. माझा भाऊ शाळेत जातो, म्हणजे आम्ही 4 जण हे काम करतो. आम्ही मागच्या उन्हाळ्यात म्हणजे मजुरांकडून मूर्त्या काढून घेतल्या, 3000 मूर्त्या काढून घेतल्या आणि कलरिंग ही आम्ही आमच्या घरीच केली, कारण की आम्हाला यावर्षी काही मजूर मिळाली नाही. जे काही मजूर होते ते म्हणत होते की आम्हाला मजुरी पुरवडत नाही, असं तसं. मग त्यांचं म्हणणं होतं की बुवा मागच्या वर्षी तुम्ही 500, 550, 600 रुपये मजुरी दिली, ह्यावेळेस काहीतरी वाढून भेटावी. मग काही होते की बुवा त्यांना समजवलं आम्हाला काही बुवा तुमचं परवडत असेल तर या, नाही तर नका या. मग ह्यावर्षी आमच्याकडे दरवर्षी 8-9 मजूर राहत होते, यावर्षी ते 4 ते 5च मजूर आहे. ते पण केव्हा येतात केव्हा नाही, हप्त्यातून 2-3 दिवस सुट्टी घेतात. काही काम यावर्षी झालेलं नाहीये, कमी दिवस राहिले, आता 20 ते 25 दिवस, 19 दिवस बाकी आहे. काहीतरी प्रॉफिट भेटावं याच्यासाठी आम्ही हे काम करतो. पण ह्यावेळेस कमीत कमी 25 ते 30% मजुरी वाढलेली आहे. तर आम्हाला असं वाटते की बा काही ना काही आम्हाला हिच्यात काहीतरी भेटावं, की बा आमची पुढच्या वर्षी हिच्यात हे होईन की बा काम करावं, आपल्याला काही ना काही मिळते. पण यावर्षी असं झालंय की बा आमच्याकडे मजूर नाही, आमच्याकडे माल पडलेला आहे, अजून आमच्या जोडायच्या बाकी आहे, काही काढायच्या पण बाकी आहे. दरवर्षी जेवढ्या मूर्त्या राहत होत्या 400 ते 500 मोठ्या मूर्त्या राहत होत्या, यावर्षी तेवढ्या बनवणं नाही झालंय, कारण की फक्त मजुरांमुळे. आणि महागाई इतकी वाढलेली आहे, जी पन्नी आम्हाला 2 रुपयाला भेटायची मागच्या वर्षी, ती आता 4 ते 5 रुपयाला भेटायला लागली आहे. आणि कलर जे आहे ते आपल्या बुलढाण्यामध्ये खूप टिबलपटने महाग भेटतात, कारण की ते आम्हाला तिकडून आणावे लागतात. पुणे, मुंबई, अहमदनगर वगैरे, औरंगाबाद तिकडून आणावे लागतात दरवर्षी. पण असं झालंय की यावर्षी आमच्याकडे माल पडलेला आहे आणि कलरिंग बाकी, जेणेकरून मला माझी शाळा सोडून इथं काम करावं लागतंय.
मी 2 महिने झाले रेग्युलर काम करते, तर काही ना काही आम्हाला याच्यात भेटावं म्हणून आम्ही काम करतो. आमच्याकडे शेती नाही, आम्ही भूमी नाही, फक्त आमचं राहतं घर आहे आणि जी आम्ही हे काम करतो ती जागा भाड्याने घेतलेली आहे. आणि अजून एक दुसरं गोडाऊन आहे ते आमचं आहे. आम्ही तिथं शेड केलेलं आहे चांगलं, म्हणजे आम्ही तिथं काम करतो 12 महिने. गणपती, दुर्गादेवी, महालक्ष्मी, बस. माझं गाव राजूर आहे. राजूर गावाचा रहिवासी आहे मी. तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा इथं गाव आहे. माझा धंदा हा बऱ्याच वर्षापासून आहे. वडिलोपार्गीपासून धंदा आहे माझा. माझा धंदा चांगला आहे. 12ही महिने मी हे काम करतो आणि याच्याच भरोश्यावरती माझं पोट भरते. 4-5 मजूर पण आहे. आम्ही 4-5 लोक आहे घरचे, सर्व मिळून काम करतो. या धंद्यामध्ये काय झालं, आता महागाईमुळे पैसेच उरत नाही. POP महाग झालं, कलर महाग झालं, मजुरी महाग झाली. आणि माल काय, माल जेवढा बनायचा तेवढाच बनतो, जास्त माल बनत नाही. जास्त माल बनला तर जास्त पैसे मिळतील, पण जास्त मालच बनत नाही, मजूर येत नाही, मजुरी नाही. याच्यामुळे या धंद्यामध्ये आता जास्त नफा राहिलाच नाही. पहिले खूप नफा होता, 50% नफा होता. आता 50% नफा राहिलाच नाही. आता फक्त 20 ते 25% पैसे उरता. 2-4 लाख लावले तर 2-1 लाख रुपये उरतील. 4 लाखाला 2 लाख रुपये उरता, बस असा धंदा झाला. यावर्षी 4 लाख रुपये लावले. आता तकदीर आहे, किती पैसे उरता काही सांगता येत नाही. नंतर पूर्ण मूर्त्या जर विकल्या तर 2 लाख उरता, नाही तर नाही विकल्या तर 1 लाख रुपये उरतील, असा धंदा आहे. आपल्याकडे कोणकोणत्या मूर्ती आहेत? आपल्याकडे गणपतीच्या, आता सध्या गणपतीच तयार झाले, गणपतीच्याच मूर्त्या आहे. टाईप मध्ये कोणते? लालबाग आहे, लालबाग आहे, रथावाली आहे, बऱ्याच आहे, अशी नागावाली आहे, बऱ्याच साईजच्या मूर्त्या आहे. जय मल्हार आहे, त्याचे अलग अलग नाव आहे, भरपूर आहे मूर्त्या. कुठे कुठे माल जातो आपल्याला? माझा माल जातो मोताळा, बुलढाणा, मलकापूर, धामणगाव, बडे, फत्तेपूर, शिरपूर, एवढ्या ठिकाणी माल जातो.